नमस्कार. जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आनंद चंदनशिवे यांचा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा. सोलापूर महानगरपालिकेच्या रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांसाठी लवकरच खुशखबर मिळणार असून माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन यशस्वी पाठपुरावा केल्याचे समजले आहे. आनंद चंदनशिवे हे आपल्या सहकारी माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासह सोमवारी सकाळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेऊन त्यांना महानगरपालिकेचा अतिशय महत्वाचा आणि कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सांगितला. त्यानंतर तिथे 1-2 दिवसातच आचारसंहितेपूर्वी हा निर्णय होईल असे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. चंदनशिवे यांनी दिलेल्या निवेदनात सोलापूर महानगरपालिकेमधील 1995 नंतर सेवेत कार्यरत असलेल्या 249 रोजंदारी आणि बदली कामगारांना सेवेत कायम करण्याच्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये सुमारे गेल्या 25 ते 30 वर्षांपासून रोजंदारी आणि बदली या पदावर 249 कामगार काम करत आहेत. या कामगारांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. सदर कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने 31 मे 2022 रोजी नगर विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावास 16 महिने झाले असून या प्रस्तावावर आजपर्यंत कसलाही विचार झालेला नाही. त्यामुळे या कामगारांवर हा एक प्रकारे फार मोठा अन्याय झाला आहे. तर या प्रस्तावास आपणाकडून मान्यता देऊन सदर सेवकांना सोमपा सेवेमध्ये कायम करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी केली. या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी चंदनशिवे हे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सहकार्याने हा पाठपुरावा करत आहे. 2 महिला नेत्यांसह एक माजी खासदार आणि धर्मगुरूही घेणार शपथ. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 पैकी 7 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. सोमवारी रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे. आज या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत. राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या नावावर महायुतीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. यानुसार भाजप 3, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी 2-2 जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. शिंदे सरकार संविधान आणि न्यायालयाला मानत नाही असा मोदींचा हल्लाबोल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. त्याआधी महायुतीकडून काल राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी नावं पाठवली गेली आहेत. 12 पैकी 7 जागांसाठी महायुतीने नामांचा प्रस्ताव महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला आहे. मात्र या सगळ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीला याआधी आव्हान देण्यात आलं होतं. त्या याचिकेवरती सुनावणी अद्याप प्रलंबित असताना नव्याने नावांची यादी पाठवण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार संविधान आणि न्यायालयाला मानत नाही हे अनेकदा सिद्ध होतं. या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असं सुनील मोदी म्हणालेत. 2 वर्षांपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंदर्भात मी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. त्यानंतर उच्च न्यायालयात आलो. उच्च न्यायालयात आमच्या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने ही याचिका रिझर्व्ह फॉर जजमेंटसाठी ठेवली आहे. रिझर्व्ह फॉर जजमेंटला ठेवल्यानंतर अशी निर्णय घेता येणार नाहीत. हे सरकार संविधान आणि न्यायालयाला मानत नाही हे अनेकदा सिद्ध झालं आहे. या निमित्ताने ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असं मोदी म्हणाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाची आज होणार घोषणा. थोड्याच वेळात आयोगाची होणार पत्रकार परिषद. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अखेर 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3:30 ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद पार पाडत असल्याने सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणेची तयारी ही अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष दिल्लीकडे लागले आहे. निवडणुका आधीच शरद पवार यांचा अजितदादांना पुन्हा मोठा धक्का.
पुढच्या महिनाभरात निवडणूक प्रक्रिया पार पडेल, पण त्याआधीच शरद पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 2 नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील हे देखील नुकतेच शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. बुलढाण्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांची साथ सोडणार आहेत अशी माहिती मिळते आहे. राजेंद्र शिंगणे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एका नेत्याने प्रवास केला होता. त्यावेळी फाईलने त्यांनी चेहरा झाकला होता. सुप्रिया सुळे गाडीतून प्रवास करणारा नेता म्हणजे राजेंद्र शिंगणे. आता राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याचं कळतं आहे. सारनाथ बुद्धविहार लोकार्पण सोहळा संपन्न. भीम युवा क्रीडा मंडळ संचलित सारनाथ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी महेश कोठे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शैलेश पाटील, संयोजक सिद्धेश्वर पांडगळे, प्रस्तावना समीर पांडगळे यांनी केली. यावेळी ज्येष्ठ नेते सुभान बनसोडे, आर.के. कांबळे, मिलिंद प्रक्षाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, शांतिकुमार नागटिळक, माजी नगरसेवक रमेश होटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय सरवदे, श्रीकांत गायकवाड, दत्ता सरवदे, संजय गायकवाड, राजकुमार पाटील, दशरथ कसबे, बाळासाहेब वाघमारे, राम ढाले आदींसह अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केले, तर आभार दिलीप थोरात यांनी मानले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कॉलेजमध्ये असल्यापासून ते माझ्यावर प्रेम करतात आणि सिद्धवानांचा तरी सांगायला नको, त्याच्या वेळी वाढदिवसाला येतो, पावसाचाच वाढदिवस साजरा करतो. म्हणजे त्यांना आशीर्वाद वरून परमेश्वराकडून पावसाच्या रूपाने आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतो आणि त्या पावसामध्येच आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतो. बापू कांबळ्याचे बाकीचे सगळे या ठिकाणी आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गौतम बुद्धाने आपल्याला फार मोठा विचार दिला. केवळ शांतीचा संदेश त्यांनी दिला नाही, तर बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय ह्याच्यापेक्षा स्वतःच्या आतल्या जगामध्ये सुद्धा काय चाललंय हे शिकवण्याचा प्रयत्न गौतम बुद्धाने. मी सुद्धा त्याचा अनुभव घेतला, किती लोकांनी त्याचा अनुभव घेतला मला माहित नाही. आजचा दिवस असा आहे, 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आहे. या दिवसाचं औचित्य साधून आज आपण बुद्धविहाराची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला होता. व या दिवसाला आज 68 पूर्ण झालेले आहेत. या अनुषंगाने पट्टीवस्तीमधील लोकमान्यतेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व समाजाच्या मान्यतेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भव्य दिव्य असे बांधलेले वडील डॉक्टर शैलेश पाटील यांचं मोलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. उदयमागे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले आंबेडकर जयंतीतील युवक व महिलांनी व समाजातील व आमच्या भागातील महिलांनी व पुरुषांनी मला अत्यंत मोलाचा साथ दिलेला आहे. सर्वप्रथम त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लोकसेवा युवक आघाडी यांच्याकडून महाप्रसाद सेवेचे तोगराळी येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाप्रसादाच्या वाटपाचा शुभारंभ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी केला. याप्रसंगी माजी मंत्री आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसादाचे पूजन आणि वाटपाची सुरुवात शीतलताई म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दक्षिणचे माजी उपसभापती आप्पासाहेब सावकार बिराजदार, उद्योजक विश्वनाथ भरमशेट्टी, माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, शकीर पाटील, बाबासाहेब पाटील, युवा नेते रोहित बिराजदार, विश्वनाथ जवळगे, इरणनाथ साडे, विनीत पाटील, मुबारक कोरबू, काशीनाथ कुंभार,
धर्मराज गुंडे, जगदीश हळगोदे, रमेश चव्हाण, जगदीश चव्हाण, निनाद वळसंगे, सोमनाथ चिकलांडे, अभिजित आडवितोटे व मान्यवर मंडळी उपस्थित होते. दीक्षाभूमीवर शाक्य संघ, महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची मानवंदना. शाक्य संघ सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी व शाक्य महिला ब्रिगेड सोलापूर, नागपूर, नांदेड, लातूर, अमरावती, वाशिम, बुलढाणा, अहमदनगर, परभणी या जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अधिकारी विशेष ड्रेस कोडमध्ये पथसंचलन करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऐतिहासिक दीक्षाभूमीवर बिगुल वाजवून जय भीमचा नारा देत सुमारे 500 सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली. तसेच दीक्षाभूमीवर शाक्य संघ महाराष्ट्र दीक्षाभूमी नागपूर स्मरणिका सन 2024 चे प्रकाशन भदंत आर्य नागार्जुन यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक कार्याबद्दल शाक्य संघ दीक्षाभूमी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक संघटना नागपूर यांच्याकडून सामाजिक कार्य चांगले केल्याबद्दल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व पंचशील उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आयुष्मान भदंत आर्य नागार्जुन, सरई ससाई दीक्षाभूमी स्मारक अध्यक्ष आणि भिक्खू संघ, राजरत्न बनसोड, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक नागपूर, धर्मेश प्रसेनजित, सेवानिवृत्त तहसीलदार PI नगराळे नागपूर शहर, सुरेश बोधी, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रत्नाकर मेश्राम, अशोक कुमार दिलपाक, राजेंद्र हजारे, यलदास वामने, शाहूराज कांबळे, शिवाजी कांबळे, विजयकुमार उजेडकर, उत्तम हणवंते, रवींद्र नरावडे, नागसेन वरगड, सुनीता दिलपाक, जिजा वामने, वैशाली हजारे, छाया शिरसाट, सुनंदा वानखेडे, वैशाली गेडाम, अनिता शिरसाट तसेच बहुसंख्य बौद्ध उपासक उपासिका हजर होते. सामाजिक कार्याबद्दल राजरत्न बनसोड, शाक्य संघ दीक्षाभूमी नागपूर, अशोक कुमार नामदेव दिलपाक, शाक्य संघ सोलापूर, सुरेश बोधी, शाक्य संघ दीक्षाभूमी नागपूर, विजयकुमार उजेडकर, शाक्य संघ सुभेदार रामजी आंबेडकर नांदेड, शाहूराज कांबळे, शाक्य संघ माता भीमाई लातूर यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.